आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। माणिकराव कुकड यांचे पत्ते खेळताना तुम्ही हे व्हिडिओ जो आहे तो ट्विट केला होता, त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद घेत त्यांनी कोर्टात जाण्याची भाषा केलेली आहे। आता बघा, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अहंकार त्यांनी तिथं दाखवलाय। आमची अपेक्षा होती की आता ते पत्रकार परिषद घेत आहेत, एकतर म्हणतील की मी राजीनामा देतो, नैतिकता माझी जी आहे त्याला बघता मी तिथं राजीनामा देतो आणि विषय तिथं संपवतो, नाहीतर दुसरं की आम्ही आता ह्या गोष्टी जाहीर करत आहोत, आमच्या शेतकऱ्या कर्जमाफी जाहीर करत आहोत, अतिवृष्टी जे झाले त्यात शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याला मदत आम्ही देत आहोत, नाहीतर आता दुबार पेरणीचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर आला, आम्ही त्यांना मदत देऊ, भावांतर योजना आणू, दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात, आमच्या त्या शेतकऱ्यासाठी आम्ही काहीतरी करू। पण काय केलं, मस्त पत्रकार परिषद घेतली आणि मला धमकी देतात। धमकीला कोण घाबरतं? ईडीला घाबरलो नाही तर तुमच्या धमकीला आम्ही थोडी तिथं घाबरणार आहोत। आमचं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजे होते। तुम्ही अधिवेशनामध्ये तिथं चर्चा होत असताना जेव्हा तुम्ही म्हणाला की बंद पडलं होतं, नाहीतर तिथं काहीच कामकाज चालू नव्हतं, आता व्हिडिओच्या मदतीने आम्ही ऑडिओ सुद्धा टाकलेला आहे की त्याच्यात कामकाज चालू होतं, शेतकऱ्याचा मुद्दा होता, आदिवासी भागातला होता, दुधाचा होता, आणि तेव्हा तुम्ही काय करता तर तिथं पत्ते खेळताय। आता माझं एवढंच म्हणणं आहे की राजीनामा हा तुम्हाला द्यावाच लागेल, तुम्हाला ती नैतिकता नाही, शेतकऱ्यासाठी तुम्ही आतापर्यंत काही केलेलं नाही, तुमचे नेते कमी पडतायत, सरकार तुमचं कमी पडतंय आणि 100% मंत्री म्हणून तुम्ही तर कमी पडलेलाच आहात। तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, पण तुम्हाला तिथं शेतकऱ्यांना उत्तर हे द्यावंच लागेल। आणि आज पत्रकार परिषदेमध्ये सरकारला भिकारी म्हणाले, म्हणजे महाराष्ट्राला भिकारी म्हणतात, ह्याच्या आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणाले, म्हणजे ह्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का हा मात्र अजितदादांनी बघावा। आणि आज वाढदिवस आहे अजितदादांचा आणि मुख्यमंत्र्यांचा, त्यांना मी शुभेच्छा देतोच, पण वाढदिवसानिमित्त बिचाऱ्या गरीब आमच्या या शेतकऱ्याला तुम्ही काहीतरी घोषणा कराल अशी अपेक्षा करतो। दुसरं की ते पुन्हा तुम्ही जो व्हिडिओ ट्विट केला तर त्यावेळेस ते देखील संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे। ते संतप्त होणारच ना, अख्ख्या जगाला आता कळलं ते अधिवेशनामध्ये बसून काय करतात, काम नाही करत, पत्ते खेळतात। पत्ते खेळायला आमचा विरोध नाही, तुम्ही घरी जाऊन त्या ठिकाणी खेळा, पण आज तुम्ही ज्या पदावर आहे त्याला न्याय दिला पाहिजे ना। पद काय असंच मिळत नसतं, आणि मिळालं तर ते त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात, काम करावे लागतात, पण तुम्ही त्या पदाला एक तर पदाचा अवमान केला, म्हणजे तुम्ही त्याला काही गावात नसलेल्या गावाची पाटीलकी असं काहीतरी तुम्ही तिथं म्हणालेला, त्याच्याच बरोबर शेतकऱ्याला भिकारी म्हणाला, शेतकऱ्याला तुम्ही काय म्हणालात की ते जे बँकेकडनं लोन घेतलं जातं त्याच्यात लग्न करतो, शेतकरी कधी कष्ट करत नाही, आणि आता तुम्ही सरकारला डायरेक्ट भिकारी म्हणत असाल तर माझी विनंती आज तुमच्या प्रमुख नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना अशी आहे, या भिकारी जे राज्याला म्हणालेले आहेत त्याला उत्तर मात्र या नेत्यांनी त्या ठिकाणी द्यावं। तर निश्चितच आता कोणतेही कार्यालय मी घाबरत नसल्याचं जे आहे ते आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा क्रमांक कुणाचा कर्तव्य मराठी, कर्जत, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।